नेहमीच तुम्ही तुमच्या पद्धतीने कारलं बनवता का? एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा. अजिबातसुद्धा कडू होणार नाही. तर चला खूप वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी कारली घेतलेली आहे. तर आपल्याला स्वच्छ पाण्याने ही कारली धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कारली चिरून घ्या. आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 2 कारल्याच्या रेसिपी दाखवणार आहेत, त्यासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. तर इथे मी अख्ख्या कारल्याच्या पातळ पातळ स्लाइस या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत. एक कारलं मी तुम्हाला या पद्धतीने चिरून दाखवलेलं आहे. दुसरं कारलंसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने चिरून दाखवणार आहे. कारलं चिरल्यानंतर त्यामधल्या आपल्याला खूप जास्त निबार बिया असतील तर त्या काढून टाकायच्या. कवळ्या बिया असतील तर ठेवल्या तरी या ठिकाणी चालणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, मी तुम्हाला एक कारलं चिरून दाखवलेलं आहे. तर आपण त्याच पद्धतीने इथे दुसरंसुद्धा कारलं चिरून घेणार आहोत. इथे मी एका कारल्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. त्यानंतर कारलं उभं ठेवून पातळ स्लाइसमध्ये या ठिकाणी कारलं मी चिरून घेतलेलं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने कारलं चिरायला सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही चिरून घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळी कारली चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये ही सगळ्या कारल्याच्या फोडी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यावरती काय मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा धना पावडर, मसाले घालताना आपल्याला सगळीकडे पांगून घालायचे आहेत. अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर आपल्याला छोटा 1 चमचा मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ध लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्यानंतर सगळा हा मसाला आपल्याला कारल्याच्या फोडींना चोळून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळ्या कारल्याच्या फोडींना हा मसाला चोळून घेतलेला आहे. तर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय बेसिक मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी धना पावडर घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठ घालू नका, कारण आपण कारल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले रव्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण जे कारल्यांना मसाला लावून ठेवला होता ते आपल्याला रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमकं काय बनवते. आज आपण कारला फ्राय ही रेसिपी बनवत आहोत, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही जर या पद्धतीने कारलं केलं ना तर कारल्याला पाहून नाक मुरडणारे खूप जण आहेत. या पद्धतीने केलं ना तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या कारल्या रव्यांमध्ये घोळून घेते. तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तव्यावरती सगळीकडनं आपल्याला हे तेल पसरवून घ्यायचं आहे. तेल सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर ज्या कारल्याच्या फोडींना आपण रवा लावून घेतला होता ते आपल्याला तव्यावरती घालायचे आहेत. अगदी कुरकुरीत हे कारल्याचे फ्राय तयार होतात. जर एकदा तुम्ही केली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळ्या कारल्याच्या फोडी तव्यावरती ठेवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा तेल लागत नाही, अगदी कमी तेलात हे कारले फ्राय तयार होतात. तर बारीक गॅसवर आपल्याला एका साईडने छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी तेल सोडलेलं आहे आणि एक साईड आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, एक साईड छान अशी क्रिस्पी झालेली आहेत. तर आपण पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा हे कारल्याचे फ्राय भाजून घेऊया. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी दोन्ही साईडने सुद्धा कारल्याचे फ्राय मस्त असे क्रिस्पी करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता कारल्यांना मस्त रंग आलेला आहे आणि अजिबातसुद्धा हे कारले कडू लागत नाही. तर मस्त आपले चटपटीत हे कारल्याचे काप तयार झालेले आहेत. तर चला इथे मी एका प्लेटवरती काढून घेते. तर कशा पद्धतीने खायचे ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे मी सगळे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत.
दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतं ते. तर त्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर मधोमध आपल्याला कांदा ठेवायचा आहे आणि त्यावरती परत आपल्याला अर्ध लिंबू पिळायचा आहे. चटपटीत आपले कारल्याचे काप तयार झालेले आहेत. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता. एकदा मी म्हणते म्हणून नक्कीच करून पहा. कारलं नको नको म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. तर तुम्हाला हे कारल्याचे काप आवडले असतील ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर चला, कारल्याची एक रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरीसुद्धा रेसिपी कारल्याची दाखवणार आहे. कारलं अजिबातसुद्धा कडू होणार नाही, त्याची मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे मी 2 कारली घेतलेली आहे. तर ते आपल्याला बारीक बारीक कारली चिरून घ्यायची आहे. त्यामधल्या आतमधल्या बिया आपल्याला या ठिकाणी काढून टाकायच्या आहेत. बारीक आपल्याला या ठिकाणी कारलं चिरून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी दोन्हीसुद्धा कारली बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. आपल्या दोन्हीसुद्धा कारल्याच्या रेसिपी ह्या अजिबातसुद्धा कडू होणार नाही. यामध्ये आपण चिंच किंवा गूळ कशाचासुद्धा वापर करणार नाही आहे. तर इथे पाहू शकता, मी सगळी कारली बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेते. एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे. तर इथे मी मीठ सगळं कारल्यांना चोळून घेते आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देते. तोपर्यंत इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर कांदे आपल्याला या ठिकाणी बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी दोन्हीसुद्धा कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला मी ते टोमॅटो घेतलेला आहे, तो टोमॅटो आपल्याला अख्खा वापरायचा नाही आहे. त्यामधला आपल्याला अर्धाच टोमॅटो या ठिकाणी वापरायचा आहे. तर इथे मी दोन्हीसुद्धा कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला अर्धा टोमॅटो हा बारीक चिरून घ्यायचा आहे. आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कारल्याचे काप आणि कारल्याची भाजी दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेससुद्धा या 2 रेसिपी करू शकता. तर तुम्ही पाहू शकता, मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. थोडंसं आपल्याला या ठिकाणी तेल जास्त वापरायचं आहे. पण तुम्ही तेल कमी खात असाल तर नाही वापरलं तरी चालणार आहे. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलावर तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडले की या ठिकाणी मी 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक टेचून घेतल्या होत्या. तर लसूण तेलावरती लाल झाला की आपण कांदा चिरून घेतला होता, तो आपल्याला तेलावरती घालायचा आहे. लाल होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे ना, अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर कांदा छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. जेवढं भाजीसाठी मीठ लागणार आहे ते इथे मी कांद्यावरती आणि टोमॅटोवरती घातलेलं आहे. मीठ घातलं की टोमॅटो लगेच कांद्यावरती मऊ होतो. त्यामुळे कोणताही कांदा आणि टोमॅटो परतत असताना त्यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय बेसिक मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा आपल्याला या ठिकाणी धना पावडर घालायचे आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. कांदा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कोणताही मसाला वापरत असाल तो मसाला वापरला तरी चालणार आहे. मसाले कांद्यावरती परतल्यानंतर त्यानंतर आपल्याला कारलं घालायचं आहे. मीठ लावलेलं कारलं आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपल्याला कांद्यावरती कारलं घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने ही कारल्याची भाजी केली ना, तर अजिबातसुद्धा कडू होत नाही. यामध्ये आपण लिंबू, चिंच, गूळ किंवा कशाचाही वापर करणार नाही, तरी आपली ही कारल्याची भाजी अजिबातसुद्धा कडू होणार नाही. ती कशी तर मी तुम्हाला सांगते. कारलं फोडणीला दिल्यानंतर त्यावरती आपल्याला अजिबातसुद्धा झाकण ठेवायचं नाही. आपण काय करतो, भाजी लवकर शिजावी म्हणून त्यावरती झाकण ठेवतो. झाकण ठेवल्याने काय होतं, जे वाफ बसती झाकणावरती ते पाणी भाजीमध्ये पडतं आणि त्यामुळे कारलं जास्त कडू होतं. त्यामुळे आपल्याला झाकण न ठेवता हे कारलं शिजवून घ्यायचं आहे.
इथे मी 2 ते 3 मिनिटानंतर परत हे कारलं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपली मस्त अशी कारल्याची भाजी शिजलेली आहे. झाकण नाही ठेवलं की आपल्याला कारलं शिजायला थोडंसं वेळ लागतो. तर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही मी म्हणते म्हणून एकदा या पद्धतीने कारल्याची भाजी करून पहा. केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची ही कारल्याची भाजी कडू झाली की नाही. अजिबातसुद्धा ही कारल्याची भाजी कडू होणार नाही. नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने खातील. तर कोथिंबीर घातली, मिक्स केलं की एका डिशमध्ये या ठिकाणी मी काढून घेते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.